10वी 12वीच्या परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय. तपासणीसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश. छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाने आगामी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या या परीक्षांसाठी मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा परिधान करून परीक्षा देण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. विभागीय मंडळाने या संदर्भात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतील सर्व केंद्र संचालकांना लेखी सूचना निर्गमित केल्या आहेत. तपासणीबाबत विशेष नियमावली. परीक्षा केंद्रावर सुरक्षितता आणि पारदर्शकता जपण्यासाठी मंडळाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की परीक्षेच्या वेळी आवश्यकता भासल्यास विद्यार्थिनींची तपासणी केवळ महिला पोलीस अधिकारी किंवा महिला शिक्षक कर्मचारी यांच्यामार्फतच केली जावी. तपासणी करताना कोणत्याही विद्यार्थिनीच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची कडक दक्षता घेण्याचे आदेश केंद्र संचालकांना देण्यात आले आहेत. निर्णयाची पार्श्वभूमी. राज्य मंडळाचे जुने नियम आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ते शेख अब्दुल रहीम यांनी केलेल्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थिनींना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असून त्या कोणत्याही मानसिक दबावाशिवाय परीक्षेत सहभागी होऊ शकतील. विभागीय सचिव छत्रपती संभाजीनगर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश लागू करण्यात आले असून सर्व परीक्षा केंद्रांवर याची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.